स्वाध्याय इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान पाठ 18वा परिसंस्था प्रश्न पहिला खालील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. अ. हवा, पाणी, खनिजे, मृदा ही परिसंस्थेतील टिंबटिंब घटक होय. भौतिक, सेंद्रिय, असेंद्रिय. उत्तर भौतिक. आ. परिसंस्थेतील नदी, तळे, समुद्र ही टिंबटिंब परिसंस्थेची उदाहरणे आहेत. पर्याय भूतल, जलीय, कृत्रिम. उत्तर जलीय. ही परिसंस्थेमध्ये मानव प्राणी टिंबटिंब गटात मोडतो. पर्याय उत्पादक, भक्षक, विघटक. उत्तर भक्षक. प्रश्न दुसरा योग्य जोड्या जुळवा. उत्पादक परिसंस्था. अ. निवडुंग, पान वनस्पती, खारफुटी, पाईन. जंगल, खाडी, जलीय, वाळवंटीय. निवडुंग, वाळवंटीय, पान वनस्पती, जलीय, खारफुटी, खाडी, पाईन, जंगली. प्रश्न तिसरा माझ्याविषयी माहिती सांगा. अ. परिसंस्था. उत्तर परिसंस्था म्हणजे जैविक आणि अजैविक घटकांच्या आंतरक्रियांनी तयार होणारी रचना होय. परिसंस्थेतील सर्व सजीव म्हणजे जैविक घटक आणि त्यांच्या सभोवतालच्या अधिवासात असणारे तापमान, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, मृदा व त्यातील क्षार इत्यादी. प्रत्येक परिसंस्थेतील उत्पादक म्हणजे वनस्पती, प्राणी हे भक्षक आणि सूक्ष्मजीव हे विघटक असतात. विघटक जीवाणू, कवक आणि इतर सूक्ष्मजीव मृदा, वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषातील सेंद्रिय पदार्थांचे विघटन करून त्यांना असेंद्रिय स्वरूपात पुन्हा निसर्गात पाठवतात. चांगल्या अवस्थेतील परिसंस्था अशा प्रकारे एकमेकांशी समतोल प्रमाणात राहतात. आ. बायोस्म. उत्तर समान गुणधर्म असलेल्या छोट्या छोट्या परिसंस्था एकत्र आल्या की त्यांचा एक बायोम होतो. बायोम मुख्यत्वे दोन प्रकारची असतात. एक. भूमीवरील बायोम किंवा भूपरिसंस्था. 2. जलीय बायोम किंवा पाण्यातील परिसंस्था. भूपरिसंस्था या केवळ भूचर वनस्पती आणि प्राण्यांचे पोषण करणाऱ्या असतात. त्यात विविध प्रकार आहेत. उदाहरणार्थ गवताळ प्रदेश, सदाहरित जंगले, वाळवंटी प्रदेश, टुंड्रा, तैगा, विषुववृत्तीय जंगले इत्यादी. जलीय बायोस्म मध्ये गोड्या पाण्याची परिसंस्था, सागरी परिसंस्था आणि खाडीची परिसंस्था या परिसंस्थांचा समावेश होतो. इ. अन्नजाळे. उत्तर बहुतेक परिसंस्थेतील अन्नसाखळ्या गुंतागुंतीच्या असतात. त्यामुळे जटिल स्वरूपातील अन्नजाळी निर्माण होतात. कोणत्याही परिसंस्थेत अन्नसाखळी सरळ आणि एकरेषीय नसते, परंतु त्यात खूप परस्पर अवलंबी नाती असतात. हे संबंध खूप जटिल असतात. भक्ष्य खाणारा भक्षक एखादे वेळी दुसऱ्याच भक्षकाचे भक्षक ठरू शकतो. उदाहरणार्थ बेडूक हा भक्षक अनेक प्रकारचे कीटक खातो, पण त्याला साप खातो. साप हे पक्ष्याचे भक्ष्य ठरू शकते. हाच
पक्षी, कीटक किंवा बेडूक देखील खाऊ शकतो. प्रश्न 4. शास्त्रीय कारणे द्या. अ. परिसंस्थेतील वनस्पतींना उत्पादक म्हणतात. उत्तर. वनस्पती हे उत्पादक असतात. प्रकाश संश्लेषण करून हे स्वतः अन्न निर्मिती करतात. सौर ऊर्जेचा वापर करून अन्न तयार करताना वनस्पती मातीतून असेंद्रिय क्षार आणि पाणी यांचे शोषण करतात व सेंद्रिय अन्नपदार्थ बनवतात. म्हणून परिसंस्थेतील वनस्पतींना उत्पादक म्हणतात. आ. मोठ्या धरणांमुळे परिसंस्था नष्ट होतात. उत्तर. जेव्हा मोठी धरणे बांधली जातात तेव्हा मुळातील भूस्वरूप बदलले जाते. तेथील झाडे तोडली जातात. या जंगलतोडीमुळे वन्य प्राण्यांचं अधिवास नष्ट होतात. साठवलेल्या पाण्याच्या दाबामुळे भूकंपाची शक्यता वाढते. धरणे बांधताना तेथील माणसांच्या वसाहती आणि शेतीवाडी नष्ट होते. धरणामुळे नदीचा खालच्या बाजूच्या पाण्याच्या प्रवाहात घट होतो. त्यामुळे अगोदर असणाऱ्या वाहत्या पाण्यामध्ये तयार झालेल्या परिसंस्था नष्ट होतात. अशा रीतीने मोठ्या धरणामुळे परिसंस्था नष्ट होतात. इ. दुधवा जंगलात गेंड्याचे पुनर्वसन करण्यात आले. उत्तर. खूप वर्षापूर्वी दुधवा जंगलात एक शिंगी गेंड्याचे वास्तव्य होते. परंतु खूप वर्षे त्यांची शिकार झाल्यामुळे तेथील गेंडे नष्ट झाले. या गेंड्यांचे वास्तव्य पुन्हा होण्यासाठी त्यांचे पिंजऱ्यात प्रजनन करून त्या पिल्लांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. वन्य जीवन मौल्यवान असते म्हणून त्यांचे पुनर्वसन व्हावे यासाठी असे प्रयत्न करण्यात आले. प्रश्न 5. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. लोकसंख्या वाढीचे परिसंस्थांवर काय परिणाम झाले? उत्तर. 1. मानव हा कोणत्याही परिसंस्थेचा सर्वोच्च भक्षक असतो. त्याला लागणाऱ्या सगळ्या मूलभूत गरजा देखील परिसंस्था पुरवत असते. 2. परंतु अतिशय वाढलेल्या लोकसंख्येमुळे मानवाला अधिक साधनसंपत्तीची आवश्यकता निर्माण होते. नैसर्गिक साधनसंपदा सर्वात जास्त प्रमाणावर मानव संपुष्टात आणतो. 3. बदलती जीवनशैली आणि उपभोगी वृत्ती यामुळे निसर्गाचा ऱ्हास, निरनिराळ्या प्रकारचे प्रदूषण हे सारे मानवी हस्तक्षेपामुळे होते. पृथ्वीतलावरचे असे सर्व बदल केवळ मानवच करतो. 4. या साऱ्यांचा परिणाम परिसंस्थेवर ताण निर्माण करतो. मोठ्या प्रमाणातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात घनकचरा निर्माण करते. आ. परिसंस्थेच्या ऱ्हासास शहरीकरण कसे जबाबदार आहे? उत्तर. ज्यावेळी लोकांना त्यांच्या गावात पुरेशी अन्न, पैसे किंवा इतर सोयी सवलती मिळत नाहीत, अशा वेळी ते सुखसोयीकरिता शहरांकडे स्थलांतर करतात. शहरांमध्ये कारखाने, उद्योग इत्यादी असल्यामुळे त्यांना उपजीविकेची चांगली साधने मिळतात. शहरातील वाढीव लोकांमुळे येथे सर्व सोयी सुविधांवर ताण येतो. निवासाच्या जागांची कमतरता भासते. त्यामुळे येथे शेतजमीन
नजीकचे जंगले, गवताळ प्रदेश, जलाशय अशा ठिकाणी भराव घालून राहण्यासाठी वापर केला जातो. या प्रयत्नात नैसर्गिक परिसंस्था नष्ट होतात. नैसर्गिक परिसंस्थांमध्ये मोठा बदल घडणारी युद्धे का होतात? उत्तर: काही शेजारी राष्ट्रांमध्ये जमीन, पाणी, खनिज संपत्ती अशा साधनसंपत्तीवरून वाद निर्माण होतात. काही आर्थिक व राजकीय कारणामुळे मानवी समूहात स्पर्धा निर्माण होते. मतभेद विकोपाला गेल्यामुळे युद्धाला तोंड फुटते. धार्मिक आणि वांशिक कारणांनी देखील युद्ध केली जातात. युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्ब वर्षाव व सुरुंगस्फोट केले जातात. त्यामुळे जागतिक पातळीवर शांतता नष्ट होते, जीवितहानी होते आणि नैसर्गिक परिसंस्थांमध्ये मोठे बदल होतात. परिसंस्थेतील घटकांमधील आंतरक्रिया स्पष्ट करा. उत्तर: 1. हवा, पाणी, मृदा, सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता इत्यादी अजैविक घटकांचा परिसंस्थेतील वनस्पती, प्राणी आणि जीवाणू अशा जैविक घटकांवर परिणाम होतो. 2. हे जैविक घटक अजैविक घटकांचे शोषण करतात किंवा परिसंस्थेत पुन्हा सोडतात. त्यामुळे अजैविक घटकांचे प्रमाण जैविक घटकांमुळे घटत किंवा वाढत जाते. 3. प्रत्येक जैविक घटक एखाद्या विशिष्ट अजैविक घटकांशी सतत आंतरक्रिया करीत असतो, तसेच तो इतर जैविक घटकांशी आंतरक्रिया करीत असतो. सदाहरित जंगल व गवताळ प्रदेश या परिसंस्थेतील ठळक फरक सांगा. सदाहरित जंगल, गवताळ प्रदेश. सदाहरित जंगल एक पृथ्वीचा सुमारे 60% भूभाग हा सदाहरित जंगलांनी व्यापलेला आहे. गवताळ प्रदेश पृथ्वीचा सुमारे 30% भूभाग हा गवताळ प्रदेशाने व्यापलेला आहे. 2. सदाहरित पृथ्वीवरचे जवळपास निम्मे भूचर प्राणी आणि जमिनीवरच्या वनस्पती सदाहरित जंगलामध्येच असतात. 2. बहुसंख्य चरणारे प्राणी गवताळ प्रदेशात असतात. 3. सदाहरित जंगलांच्या प्रदेशात 200 सें.मी. जास्त वार्षिक पर्जन्यमान असते, म्हणजेच खूप जास्त पाऊस असतो. गवताळ प्रदेशात प्रतिवर्षी सरासरी 20 ते 36 इंच पर्जन्यमान असते. 4. विषुववृत्तीय प्रदेशात अशा प्रकारचे जंगले आढळतात. पृथ्वीवर अनेक ठिकाणी गवताळ प्रदेश असतात.